नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 जुलै 2024 ते 21 जुलै 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्ती होईल. तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणींचे आरोग्य कमजोर राहू शकते. यावर तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागेल. परंतु या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मान सन्मान देण्याचे कार्य करेल. नोकरी पेशा लोकांना या सप्ताहात ऑफिसमध्ये इकडच्या तिकडच्या गोष्टी करणे टाळले पाहिजे. अन्यथा तुम्ही स्वतःला कार्यस्थळी असलेल्या राजकारणात फसवू शकता. यामुळे तुमच्या प्रतिमेला नुकसान होईल. ते विद्यार्थी जे काही व्यावसायिक शिक्षण प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी ही वेळ सामान्यपेक्षा अधिक शुभ राहू शकते. यासोबतच त्यांना आपल्या शिक्षणात बऱ्याच संधी प्राप्त होतील. म्हणून तुम्ही आपल्या वेळेचा उपयोग करा. आरोग्याला घेऊन तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागणार नाही. म्हणून योग व्यायाम नियमित रूपात ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. कारण आरोग्याच्या प्रती तुमची सतर्कता आणि योग्य दिनचर्या ही तुमच्या पूर्वीच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. शनी महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात विराजमान असण्याने हा सप्ताह तुमच्यासाठी भाग्याची साथ घेऊन येईल. त्यामुळे तुम्ही सामान्यपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात पैसे कमावताना दिसाल. हे सर्व पाहून असे प्रतीत होईल की देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे. म्हणून तुम्ही धन आणि पैशाचा योग्य वापर करून त्याचे महत्त्व जाणून घ्या. उपाय: शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. वृश्चिक राशी. हा आठवडा आपल्यासाठी बऱ्याच नवीन उपलब्धीच्या दिशेने लक्ष वेधत आहे. म्हणून त्या सहकाऱ्यांची विशेष काळजी घेऊन त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करा. जो अपेक्षित गोष्ट न मिळाल्यास लवकर वाईट मानतात. जर तुम्ही आपल्या परीक्षेच्या परिणामांची वाट पाहत होता तर या सप्ताहात तुमची वाट पाहणे संपू शकेल. कारण ही वेळ तुमच्यासाठी काही शुभ वार्ता घेऊन येईल. सोबतच खास करून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून लांब राहतात त्यांना या काळात आपल्या आई वडिलांचे प्रोत्साहन मिळण्याचे योग बनतील. वृश्चिक राशीतील जातकांसाठी गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावात उपस्थित असण्याने आणि अशात आतापर्यंत तुम्हाला ज्या ऊर्जेचा विसर पडला होता ती सकारात्मक ऊर्जा या सप्ताहात तुमच्या जवळ भरपूर प्रमाणात असेल. म्हणून आपली ऊर्जा योग्य दिशेत वापर करून त्यात उत्तम लाभ अर्जित करा. अथवा या सप्ताहात कामाचा अतिरिक्त बोजा तुम्हाला अस्वस्थतेचे कारण बनवेल. यामुळे तुम्ही स्वतःला मानसिक तणावही देऊ शकता. राहू ग्रह तुमच्या 5व्या भावात उपस्थित असतील आणि याच्या परिणामस्वरूप आगामी सप्ताहात गुंतवणूक बरीच चांगली राहील. कारण या काळात तुमच्याद्वारे केलेली प्रत्येक गुंतवणूक तुम्हाला नंतर पर्याप्त लाभ प्रदान करण्याची शक्यता आहे. उपाय: नियमित ओम हनुमंते नम:चा 11 वेळा जप करा. धनु राशी. करिअर राशी भविष्याची गोष्ट केली असता या सप्ताहात तुमचा प्रयत्न आणि विचारांनी तुमच्या भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम बढत मिळण्याचीही शक्यता आहे. अशात आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत राहा. या सप्ताहात तुम्हाला काही नवीन शिकण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागेल. यामुळे तुम्ही इंटरनेटचीही मदत घेऊ शकता.
तथापि या काळात सोशल मीडियाचा वापर करू नका अथवा तुम्ही आपला बराच वेळ खराब करू शकता. धनु राशीतील जातकांसाठी राहू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात विराजमान असेल. अशात तुम्हाला या सप्ताहात बरेच महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. यामुळे तुम्हाला तणाव आणि बेचैनीचा सामना करावा लागू शकतो. अशात डोक्याला शांत ठेवून विचार करून निर्णय घ्या आणि जर काही निर्णय घेण्यात समस्या येत आहे तर कुणी मोठ्यांची मदत घ्या. या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजेल की फक्त अक्कल लावून केलेली गुंतवणूक लाभदायक असते, म्हणून आपल्या मेहनतीची कमाई यावेळीही तुम्हाला विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मकर राशी: या सप्ताहात घर कुटुंबामध्ये काहीही प्रकारचा वादविवादाच्या परिस्थितीमध्ये पडण्यापासून तुम्ही बचाव केला पाहिजे. कार्यक्षेत्रांनी जोडलेली यात्रा तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणारी सिद्ध होईल, कारण या यात्रेने तुम्हाला नवीन संधी प्रदान होतील. याच्या व्यतिरिक्त जे जातक आयात आणि निर्यात क्षेत्रांनी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी ही यात्रेची धनप्राप्ती होण्याची शक्यता कायम राहील. जर तुम्ही काही प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे तर या सप्ताहात आधीपेक्षा जास्त मन लावून अभ्यास करा. तथापि या काळात तुम्हाला अभ्यासामध्ये तुमच्या आरोग्याला उत्तम करण्यासाठी थोडा वेळ लावला पाहिजे. मकर राशीतील जातकांसाठी शनिदेव तुमच्या 2ऱ्या भावात उपस्थित असल्याने तुम्हाला आपल्या व्यस्त आयुष्यातून काही क्षण काढून आराम करण्याची आणि जवळच्या मित्र व कुटुंबासोबत आनंदाचे काही क्षण घालवण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुमच्या आरोग्य जीवनावर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता असेल. बृहस्पती ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात बसण्याने हा सप्ताह तुमच्या सुख सुविधामध्ये वृद्धी घेऊन येऊ शकतो, ज्याला पूर्ण करण्यासाठी तुम्ही तत्पर असाल. तथापि या काळात आपल्या गरजेपेक्षा जास्त संचय केलेले धन खर्च करावे लागेल. याच्या कारणाने अधूनमधून आर्थिक तंगी येऊ शकते. उपाय: गुरुवारी भगवान रुद्राची पूजा करा. कुंभ राशी: या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाची अधिकता तुम्हाला कौटुंबिक सुखापासून वंचित करू शकते. तथापि जर तुम्ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवता तर तुम्हाला घरातील सदस्यासोबत काही वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता असेल. म्हणून घरातील लोकांना आपला वेळ द्या. हा सप्ताह तुमच्या उच्च शिक्षणासाठी सामान्यपेक्षा उत्तम राहू शकतो आणि बऱ्याच वेळेपासून जर तुम्ही आपल्या उच्च शिक्षणाला घेऊन काही प्रयत्न करत आहे तर योग बनत आहेत की तुम्हाला त्यात यावेळी पूर्ण रूपात यश मिळू शकेल. कुंभ राशीतील जातकांसाठी बृहस्पती देव तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात असतील. अशात या सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे असेल, कारण तुमच्या आरोग्यात या काळात सकारात्मक बदल होतील. या राशीतील जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह चांगला राहण्याची अपेक्षा आहे, कारण ग्रहांची दशा आणि दिशा यावेळी तुमच्यासाठी बरीच अनुकूल स्थितीमध्ये दिसत आहे. उपाय: नियमित ओम वायुपुत्राय नमःचा 11 वेळा जप करा. मीन राशी: या सप्ताहात तुम्हाला वाटेल की जे घर कुटुंबातील लोक तुमच्यासाठी सर्वात अधिक गरजेचे आहे
त्यांना या गोष्टीची भावना समजण्यात तुम्हाला खास समस्या येऊ शकतात. म्हणून उत्तम हेच असेल की काही वेळेसाठी शांत राहा आणि त्यांनाही काही वेळ द्या. यावेळी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या गैरसमजाचे शिकार बनवण्यापासून बचाव मिळेल. याच्या व्यतिरिक्त या सप्ताहात तुम्हाला सामान्यपेक्षा कमी मेहनत करावी लागेल. या वेळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळण्याचे योग बनताना दिसतील. जे विद्यार्थी विदेशातील कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन आपले शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना ही संधी या सप्ताहात मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. मीन राशीतील जातकांसाठी राहू ग्रह तुमच्या पहिल्या भावात असतील आणि याच्या फलस्वरूप या सप्ताहात आपल्या घरावर आरोग्याच्या कारणांनी तुमच्यामध्ये विश्वासाची बरीच कमतरता पाहिली जाईल. अशात तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता असेल. हा सप्ताह कुठल्याही प्रकारची लहान रिअल इस्टेट आणि वित्तीय देवाणघेवाणीसाठी खूप शुभ आहे. कारण गुरुग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात बसलेले असतील. तथापि कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापासून सावध राहा आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्हाला कोणी मोठ्या किंवा अनुभवी व्यक्तींच्या मदतीनंतरच कशामध्येही गुंतवणूक करा. उपाय: गुरुवारी वृद्ध व्यक्तींना भोजन दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.